महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान केली जाणार। आज प्रदान केली जाणार तिसरी उपाधी। नागपुरातील काटोल एसबीआय एनर्जी कंपनी स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी। खासदार अमर काळेंनी घेतली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट। काँग्रेस देशात भीतीचं वातावरण निर्माण करते। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नाही, पंतप्रधान मोदींची टीका। सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची विधान भवनात बैठक पार। मुख्यमंत्र्यांना कुंभमेळा ध्वजारोहणाचं निमंत्रण। यावेळी कुंभमेळा मंत्री, स्थानिक आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती। दरवर्षी 9% वाढवणारे विजेचे दर कमी होणार। एनर्जी ट्रान्झिशनमध्ये भारत जगात अव्वल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नागपूरमध्ये वक्तव्य। जय पवारांची पुन्हा अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट। लवकरच जय पवार माध्यमांसमोर भूमिका मांडणार। अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारताचं नाक कापलं गेलं। पंतप्रधान मोदी देशासाठी नुकसानकारक। प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल। मुंबई पालिकेत जिम साहित्य घोटाळा। जिम साहित्यात कोट्यवधींची आर्थिक अनियमितता। कुलाबा वॉर्डात भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश। लोकशाहीच्या दणक्यानं पालिकेची मोठी धावपळ। इस्लामिक जिमखाना या ठिकाणी दावत ए इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव देखील उपस्थित। इफ्तार पार्टीत खासदार संजय राऊत, कपिल पाटील सहभागी। गॅस वितरणात हलगर्जीपणा केल्यास गुन्हा दाखल करू। पालकमंत्री उदय सामंतांचा संबंधित कंपन्यांना इशारा। गॅसचा काळाबाजार चालणार नाही, सामंत यांचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यात माणुसकीचा एक भावूक प्रसंग। शंभूराज देसाईंकडून अपघातग्रस्त जखमींची मदत। शंभूराज देसाई साताऱ्याच्या दिशेने निघाले असताना घटना। ठाकरे सेनेच्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं अधिवेशन पार। ठाकरे सेनेच्या एसटी कामगार सेनेचं अधिवेशन सोडून कर्मचाऱ्यांचं मद्यपान। भाषण सुरू असताना संघटनेचे अनेक कर्मचारी वाईन शॉपमध्ये। नवी मुंबईतील फॉर्म्युला 4 रेसिंग स्पर्धेमुळे खेळाचं मैदान कुठेही जाणार नाही, कोणतेही अतिक्रमण होणार नाही। भाजप नगरसेवक सचिन लवटे यांचं आश्वासन। हसन मुश्रीफांना कोल्हापुरात दणका। सूर्यकांत पाटलांनी घेतला राजकीय संन्यास। माझ्याबाबत माझ्या नेत्यांनी खरे खोटं तपासलं नाही हीच खंत। बाजार समितीतील कामाची चुकीची माहिती नेत्यांपर्यंत पोहोचवली। सूर्यकांत पाटील यांचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी मनसेचं आंदोलन। गुजराती पाटीला काळं फासलं। उपहारगृहाचं नामफलक पूर्णपणे गुजराती भाषेत लावल्यानं आंदोलन। भिवंडीत मनविसेच्या वतीनं सभासद नोंदणी अभियान। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कार्यक्रमादरम्यान शेकडो विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने विद्यार्थी सेनेचं सभासदत्व स्वीकारलं। चंद्रपुरात कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन। सुमारे 1650 एकर क्षेत्रावर प्रकल्प उभारला जाणार। प्रकल्प विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या फायद्याचा। मीरा भाईंदरमध्ये 4 कमोड प्रकरणावर पालिकेची दुरुस्ती। मनसेच्या टीकेनंतर दरवाजे बसवून स्वतंत्र बाथरूम। शौचालयाच्या डिझाईनवरून काही दिवसांपूर्वी झाला होता वाद। मुंबईच्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील मुलांचा मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश। मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार। यावेळी अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद। काँग्रेस पक्ष लोकांमध्ये अफवा पसरवतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल। देशात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। यवतमाळच्या उमरखेड बायपासवर ट्रॅफिक पोलिसांकडून त्रास। नागेश आष्टीकरांची उमरखेड बायपासवर अचानक भेट। ट्रॅफिक पोलिसांना विचारला खासदारांनी जाब। नागरिकांना त्रास देऊ नका, आष्टीकरांचा ट्रॅफिक पोलिसांना इशारा। बारामती विमान अपघात प्रकरण। अमोल मिटकरींचं संतापजनक ट्विट। दादा विमानात बसतानाचा तरी सीसीटीव्ही फुटेज तरी द्या। डीजीसीएचा अंतिम अहवाल पुढच्या वर्षी द्या। अमोल मिटकरींचा खोचक टोला। राजकारणात पुष्पा स्टाईलची गरज नाही, आम्ही जन्मापासूनच झुकत नाही। उदय सामंत यांची वाळव्यात फटकेबाजी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया। 29 वर्षापूर्वी कुस्ती खेळताना झालेली दुखापत।
डॉक्टरांनी 1 महिन्याची विश्रांती घेण्याचा दिला सल्ला. मोहोळ 1 महिना घेणार विश्रांती. राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 60.37%. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीसाठ्यात घट. जलसंपदा विभागासमोर पुढील 4 महिने योग्य पाणी पुरवठ्याचं मोठं आव्हान. गेल्या 25 वर्षात शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच. गेल्या दशकभरात शेतकरी आत्महत्यांची वार्षिक सरासरी 956 इतकी. कर्जमाफीचाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर परिणाम नाही. वर्ध्याच्या वेणा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्याची आमदार समीर पुनावार यांची पाहणी. 60 कोटी रुपयांच्या निधीतून बंधारा उभारणी. हिंगणघाट शहराच्या पाणी पुरवठ्याला मिळणार मोठा दिलासा. वर्ध्यात वर्धा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ. बजाज सार्वजनिक वाचनालयात 2 दिवसीय ग्रंथोत्सवाचं आयोजन. ग्रंथदिंडी, कवी संमेलन, परिसंवादासह विविध कार्यक्रमांची रेलचेल. वर्ध्याच्या वाढोणा इथे समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. भिवंडीत शहर आणि निजामपूर पोलिसांच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन. यावेळी अनेक मान्यवर, नागरिक आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सौराष्ट्र जनता एक्सप्रेसमध्ये एसी बंद. प्रवाशांचा त्रास वाढला. B1 आणि B4 एसी कोचमध्ये एसी बंद. डब्यात उकाडा वाढला. डब्यातील तापमान सुमारे 26 अंश. प्रवाशांना घुसमट जाणवत असल्याची तक्रार. वर्ध्यात गॅस दरवाढ आणि तुटवड्याविरोधात NSUIचं अनोखं आंदोलन. सरेंडर चायवाला टपरी लावून सरकारच्या धोरणांचा निषेध. व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. भिवंडीतील भादाणे टोरंट पॉवर संघर्षात प्रांत कार्यालयात बैठक संपन्न. बैठकीस गाव कमिटी, संघर्ष समिती सदस्य, टोरंट पॉवर कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थांचा सहभाग. IPS झाला. वाजत गाजत काढली मिरवणूक. प्रवीण कोळपेच्या यशाचं सर्वत्र कौतुक. आमदार पडळकरांनी वाटली साखर. सांगलीतील आटपाडीच्या सुपुत्राची काढली हत्तीवरून मिरवणूक. ईसाई मुस्लिम हिंदूंना धर्मपरिवर्तन करून संपवतायत. हिंदू मुली फसवण्यासाठी त्यांच्या कम्युनिटीकडून पैसे दिले जातात. लग्न करून हिंदू मुलींना विकून टाकतात. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचं वक्तव्य. पंढरपुरात ग्रंथोत्सव संमेलनाच्या निमित्तानं निघाली ग्रंथदिंडी. यावेळी साहित्य क्षेत्रातील मंडळींसोबत अनेक वाचक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी. मुंबईतील पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये वनराणी सुरू. सुमारे 4 वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण. नालीत पडलेलं फळ पुन्हा विक्रीसाठी. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातील फळ विक्रेत्याचा धक्कादायक प्रकार समोर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. साताऱ्यातील गोलबाग ते देवी चौक राजपथाची नगराध्यक्ष अमोल मोहितेंकडून पाहणी. नागरिकांनीही पावसाळ्यात होणाऱ्या गंभीर समस्या मांडल्या. वाशिम जिल्ह्यातील 51 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं निलंबन. कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ. कॉपी बहादरांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापुरात गॅस सिलेंडर तुटवड्याची झळ. पिंपळगावमध्ये तब्बल 7 वर्षांनी लक्ष्मीची यात्रा. मात्र गॅस तुटवड्याचा यात्रेवर सावट. यात्रेच्या काळात सिलेंडरचा पुरवठा 45 दिवसांनी होत असल्यानं यात्रेचं जेवण कसं करायचं, गावकऱ्यांसमोर प्रश्न. अमरावती ठरलं देशात सर्वाधिक उष्ण शहर. 41.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. अमरावती शहरात रस्ते सामसूम. रमजान ईद अगदी जवळ आल्यानं मुस्लिम बांधवांमध्ये तयारीची लगबग. पार्श्वभूमीवर अमरावतीत बाजारपेठ, कपडे, पादत्राणांसह सुकामेव्यांची दुकानं गर्दीनं फुलली. पाटण तालुक्यातील शहीद जवान बाळकृष्ण निकम यांना ग्रामस्थांकडून मानवंदना. पाटण शहरातून काढण्यात आली अंत्ययात्रा. चीन सीमेवरती कर्तव्य बजावत असताना वीरमरण. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं मुख्य गाभारा दर्शन 17 मार्च पर्यंत बंद. भाविकांना उत्सव मूर्ती आणि तत्व कळशाचं दर्शन घेता येणार. पंढरपूर शहरातून होणाऱ्या उड्डाणपुलाला विरोध. उड्डाणपुलाला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध. उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी करता नागरिक आणि व्यापारी रस्त्यावर. देशात अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा. PNG कनेक्शन असलेल्या ग्राहकांना आता LPG गॅस सिलेंडर मिळणार नाही. पेट्रोलियम मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय. ठाण्यात ग्राहकांशी गैरवर्तन. मराठीत बोलणार नाही. सरकारला जाऊन सांगा. गॅस एजन्सीवाल्यांची ग्राहकांसोबत अरेरावी.
युद्धाची झळ बुलढाणा जिल्ह्यापर्यंत. सिलेंडरसाठी भर उन्हात लांबच लांब रांगा. चहा, नाश्ता आणि इतर पदार्थांचे दर वाढले, तर संतनगरी शेगावात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दरवाढीचा फटका. बीडमध्ये गॅस सिलेंडरच्या साठ्यावर प्रशासनाची करडी नजर. प्रशासनाची 19 पथकं तैनात. सिलेंडर जास्त दराने विकणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल. आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे देशभरात गॅस सिलेंडरची टंचाई. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे सिंधुदुर्गातील हॉटेल व्यावसायिक हवालदिल. ग्राहकांनी हॉटेल व्यावसायिकांना समजून घ्यावं, हॉटेल व्यावसायिकांचं आवाहन. भिवंडीत 84 गॅस सिलेंडर जप्त. शिधावाटप भरारी पथकाची कारवाई. वळपाडा येथील कारवाईत 3 टेम्पो जप्त. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातही सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. दुकान उघडण्यापूर्वीच सिलेंडर घेण्यासाठी उन्हात ग्राहकांची मोठी गर्दी. धार्मिक कार्यक्रमात गॅसऐवजी चुलीचा वापर. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा भव्य सोहळ्यात महाप्रसादासाठी चुलीचा वापर. युद्धजन्य परिस्थितीचा फटका. धुळ्यात व्यावसायिक गॅसची तीव्र टंचाई. मेस चालकांवर आली चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. प्रशासनानं गॅस टंचाईवर तातडीनं तोडगा काढावा, अशी आर्त हाक महिला मेस चालकांकडून व्यक्त. लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील हॉटेल्समधून 8 घरगुती सिलेंडर जप्त. औसा तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाची कारवाई. लातूर जिल्ह्यात प्रशासन अलर्ट मोडवर. वाशिममध्ये ऑनलाईन ऑफलाईन सिलेंडर बुकिंग होत नसल्यानं महिला उद्विग्न. गॅस सिलेंडरच मिळत नसल्यानं आम्ही स्वयंपाकासह दैनंदिन गरजा कशा भागवाव्या, सिलेंडर बुकिंगसाठी आलेल्या महिलांचा सवाल. वाशिममध्ये रमजान महिन्यात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ. रमजानच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकासाठी गॅसची गरज. प्रशासनानं तातडीनं पुरवठा सुरळीत करावा, नागरिकांकडून मागणी. वाशिममध्ये गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं केटरर्स चालक अडचणीत. केटरर्सना गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक कार्यक्रमांना नकार द्यावा लागतोय. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित. ऑपरेशन सेंटरमध्ये 24 तास 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मालेगाव शहरात गॅस सिलेंडरची टंचाई. सिलेंडर मिळत नसल्यानं कोळशाला आला डिमांड. छोटी हॉटेल आणि वडापाव विक्रेत्यांनी सुरू केली कोळसा शेगडी. यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकारी विकास मीना यांचं आवाहन. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादालावर. साई संस्थानकडे केवळ 3 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध. शिर्डी साई संस्थानकडून मिळणाऱ्या लाडू प्रसादामध्ये कपात. 3 दिवसापासून सिलेंडरची ऑनलाईन बुकिंग बंद. नागरिकांना रांगा लावून सिलेंडर विकत घेण्याची वेळ. मुंबईतील कांदिवलीत नागरिक मोठी रांग लावून सिलेंडर विकत घेताना पाहायला मिळत आहेत. युद्धाचा परिणाम. नागपुरातील अनेक छोट्या मोठ्या दुकानांवर एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका. दररोज नियमित ग्राहकांनी गजबजलेली दुकानं आता ओस पडलेली. सरकारच्या वतीनं गॅस वितरणाबाबत नियमावली जारी. गॅस पुरवठा करण्यासंदर्भात आदेश जारी. आश्रमशाळा, अंगणवाडी इथे गॅस पुरवठा करण्याचे आदेश. या संदर्भात दररोज अहवाल सादर करण्याचे गॅस सिलेंडर एजन्सीला आदेश. मालेगावमधील हॉटेल व्यावसायिक अडचणीत. गॅस टंचाईवर येवल्यातील कारागिराचा जुगाड. ऑइलवर चालणारी शेगडी ठरतीये वरदान. शेगडी सध्या चर्चेचा विषय. वर्धा तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विमा पॉलिसीचे वितरण. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विशेष मोहीम. माझी पॉलिसी माझ्या हातात उपक्रमाला प्रतिसाद. चिया पिकाच्या दरात तब्बल 1,000 रुपयांची घसरण. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावात 14,000 ते 15,000 प्रति क्विंटल दर. घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हार्वेस्टरने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल. मजुरांऐवजी यंत्रसामग्री परवडते. वेळ, श्रम आणि पैशांची बचत. शेतकऱ्यांची यांत्रिकीकरणाला पसंती. आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना. साताऱ्यात व्यापाऱ्यांची मनमानी. बाजारभाव न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. हळदीचा बाजारभाव घसरल्यानं शेतकऱ्यांची कंबर मोडली. सोलापुरातील द्राक्ष उत्पादकांच्या मालाला आखाती देशापेक्षा US मध्ये चांगला भाव. युद्धामुळे आखाती देशात जाणारा माल थांबला होता.
मात्र युरोपमध्ये हा माल निर्यात केला जातो। घर सजावटीसाठी फुलांच्या हारांना मोठी मागणी, नैसर्गिक फुलांचे हार काही तासातच सुकून जातात, त्यामुळे प्लास्टिकच्या फुलांचा पर्याय। सेंद्रिय शेतीतून पिकवलेली फुलं नागपूरकरांच्या भेटीला। साताऱ्यातील जावळीत गारपिटीचा तडाखा, गहू ज्वारी पिकांचं मोठं नुकसान, पिकांवर गारांचा जोरदार मारा, शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त। कोल्हापुरातील करवीर तालुक्यात जोरदार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि गारांसह पाऊस, गारांमुळे अनेक ठिकाणी घरांच्या काचा फुटल्या। वाशिममध्ये उन्हाचा पारा 40वर, दुपारी रस्ते पडले ओस, कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणं टाळतात। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, प्रशासनाकडून आवाहन। यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेचा कहर, नंतर वातावरणात अचानक बदल, आकाशात ढगांची दाटी, उन्हाचा तडाखा कमी, उकाड्यात घट झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा। अमरावतीत तापमानाचा पारा 42 अंशांवर, वाढत्या तापमानामुळे संत्र्यांना लागली गळती, संत्रा उत्पादक शेतकरी संकटात। मध्य प्रदेशमध्ये एका महिला IAS अधिकाऱ्याच्या फार्म हाऊसवर छापा, जुगार खेळणाऱ्या 18 जण ताब्यात, आरोपींकडून 13,68,00,000 रुपये जप्त। खर्ग बेटावरील सर्व लष्करी ठिकाणी हल्ला, बॉम्ब हल्ले करून नष्ट केल्याचा दावा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। युद्धामुळे संपूर्ण जगाला इंधनाचा तुटवडा, युद्धाचा पाकिस्तानलाही मोठा फटका, कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 30% कपात। अमेरिका इराणचे खार्ग बेट ताब्यात घेण्यासाठी मरीन्सना तैनात केलं जाणार असल्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा, खार्ग बेट इराणच्या पर्शियन गल्फमधील प्रमुख तेल टर्मिनल, शैलेंद्र देवळाणकरांचं वक्तव्य। टिळकनगर इथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, आफताब आणि अनीस या 2 आरोपींना अटक, आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। वर्ध्याच्या सेलू इथे फसवणूक करून पैसे हिसकावणारा आरोपी ताब्यात, आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, आरोपीकडून रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईलसह 80,000चा मुद्देमाल जप्त। मध्य प्रदेशच्या इंदोर जिल्ह्यात IAS अधिकाऱ्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांची धाड, जुगार खेळणाऱ्या 18 जणांना घेतल्या ताब्यात, आरोपींकडून 13,68 लाख रुपये जप्त। धुळे शहरात बंदुकीतून फायर झाल्याची घटना, घटनेनंतर पोलीस पथक घटनास्थळी तत्काळ दाखल, परवानाधारक व्यक्तीकडून बंदूक साफ करत असताना फायर झाल्याचा प्राथमिक अंदाज। नाकेबंदी दरम्यान अवैध शस्त्र वाहतूक करणाऱ्यास अटक, रत्नागिरीतील गुहागर शृंगारतळी मार्गावरचा प्रकार, तपासणी दरम्यान 8 कारतूस ताब्यात। तहसील कार्यालयातून 5 लाख रुपयांचे चेक लंपास, वाशिमच्या मालेगाव तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना, खात्यातून तब्बल 5,58,000 रुपये चोरीला। भिवंडीत काळ्या बाजारातील 84 गॅस सिलेंडर जप्त, शिधावाटप भरारी पथकाची कारवाई, 2 टेम्पो चालक ताब्यात। जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या वादातून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करताना झाली हाणामारी। परळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, धारावी तांड्यावरील घटना, 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। जमिनीच्या वादातून सावत्र भावाची हत्या, जालना जिल्ह्यातील वाटूर तांडा येथील घटना, परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 50,000ची लाच घेताना यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात 2 महसूल सहाय्यक पकडले रंगेहात, भोगवटादार वर्ग 2ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी लाच। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।